नमस्कार मंडळी. तर आज मी या व्हिडिओमध्ये चिकन पुलाव कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ इथे आपण कोणताही घेऊ शकता. तर मी इथे 2 वाटी सोना मसुरी तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर 2 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे सर्व आपल्याला मोठा मोठा ठेचून घ्यायचा आहे, म्हणजे दाटसर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आलं लसणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 4 ते 5 चमचे आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत मी येते चिकन पुलाव बनवण्याची सांगितली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. तर मी ते एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि 1 क्यूब बटर घातलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तेलाचं आणि बटरचं प्रमाण करू शकता. आता तेल आणि बटर व्यवस्थित असं गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे घेऊन बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि ते या तेलामध्ये टाकायचे आहेत. कांदा आपल्याला या तेलामध्ये एकदम लालसर मऊ होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थित असा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जाडसर अशी आलं लसण्याची जी पेस्ट करून घेतली होती ती आपल्याला याच्यामध्ये टाकून 1-2 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे मी 1 टोमॅटो मोठा मोठा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं 1 पाव चमचा मीठ टाकायचं आहे. म्हणजे काय होईल की टोमॅटो आपल्याला ह्या तेलामध्ये लवकर भाजला जाईल. आता आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे. त्यानंतर येथे पाव चमचा मी हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे मी येथे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही लाल तिखट करू शकता. त्यानंतर 1 चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला 1 मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला येथे मॅरिनेट केलेले चिकन याच्यामध्ये घालायचं आहे. आता चिकन आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे बारीक गॅसवर 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. म्हणजे काय होईल की जे चिकनमध्ये आपण मीठ टाकलेलं होतं त्याचं पाणी सुटेल आणि वाफेवर आपलं चिकन थोडंफार शिजलं जाईल. जर अशा पद्धतीने चिकन जर शिजवलं तर त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे आधी विदाऊट पाणी घालता आपल्याला तेलामध्येच चिकन थोडं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपल्या चिकनला मस्त अशी वाफ दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना टाकायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. साधारणतः गरम पाणी आपण जितकं तांदूळ घेतलेलं आहे तितकंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे. आता हा आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. परत एकदा मिक्स करून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडंसं झाकण उघडून
बघायचं आहे आणि थोडंसं 1 ते 2 चमचा आपल्याला ह्याच्यात लिंबाचा रस टाकायचा आहे, जेणेकरून काय होईल की भात आपला एकदम मोकळा आणि सुटसुटीत होईल. आणि बारीक गॅसवर आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा मस्त असा आपला चिकन पुलाव तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि मोकळा असा सुटसुटीत असा आपला चिकन पुलाव इथे तयार आहे आणि चिकनही आपल्याला इथे व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.